आमच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि 6-7 वर्षानंतर सगळ्या गोष्टी हे जुळून आल्यात. खूप संघर्षानंतर हे लव्ह मॅरेज होतंय. तर आपण त्यांचं खरं लव्ह आहे ते लग्नात रूपांतर होणार आहे. चला मग भेटूया लग्नात. मी फायनल आता लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलो. ही आमची नवरी सुक्षाला आणि जो नवरा मुलगा आहे ते संदेश. त्यांच्या आता साखरपुडा चालू आहे. तर बघूया त्यांचे धार्मिक. केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निर्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, नारायणाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः. कडच्या 5 मुलीकडच्या 5 हसायचे आमच्यासाठी तरी आमचा असा या लवकर. ॲक्च्युली हळद लावायला स्टार्ट झाली. मग जे काही नवरा नवरीकडे जी काय पाहुणे मंडळी असेल त्यांनी हळद लावायला सुरुवात केली. मग हळद लागली. हळदीनंतर आपला पुढचा कार्यक्रम आहे ते आपण जे लोक आले त्यांना जेवण करून घेणार होतो आणि त्याच्यात आपण पण जेवणार होतो. मी स्वतः जेवणार होतो. हळद झाल्यानंतर मी डायरेक्ट जेवायला गेलो. मोरेश्वरम सिद्धितं बल्लाळु मुरडं विनायकमहं चिंता. संतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे त्वं जीव शरण. लग्नाचे विधी संपल्यानंतर जे शेवट असते जे की भावनिक क्षण असतो. मुलगी आहे ती नवरा मुलाच्या घरी जाणार असते फायनली कायमची. तर ते क्षण आला. ते सगळं आपण चित्रित केलं नाही. ते आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे आणि आपला प्रवास आहे परतीच्या दिशेने निघाला घराकडे.